वसईसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याला मोठा खाडीकिनारा लाभला असून संरक्षक भिंत असलेल्या कांदळवनाचा ऱ्हास संबंधित विभागांच्या टोलवाटोलवीत होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केलाय। यावेळेला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर देताना कांदळवनाबाबत तक्रारींवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं। ठाणे महापालिका हद्दीला लागून मोठा खाडीकिनारा असून येथील कांदळवन संरक्षक भिंतीची भूमिका बजावत असते। मात्र कांदळवन साफ करून तिथे अनधिकृत इमारती, मैदानं, टर्फ उभे राहत असून डेब्रिजही मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत आहे। यावर कारवाई करण्यासाठी तक्रारी केल्या असता पालिका महसूल विभागाकडे बोट दाखवते तर महसूल विभाग कारवाईचा चेंडू वन विभागाकडे ढकलते। या टोलवाटोलवीत कांदळवन उद्ध्वस्त होत असल्याची टीका केळकर यांनी केली आहे। कांदळवनाचं संरक्षण आणि जतन करण्याबाबत आदर्श नियमावली तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येत असलं तरी सद्यस्थिती पाहता तसं दिसून येत नाही। त्यामुळे कांदळवनाचा ऱ्हास करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्यासाठी काही नियोजन केलंय का असा प्रश्नही केळकर यांनी उपस्थित केला। या प्रश्नाला उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं की कांदळवनाचा स्वतंत्र सेल असून राज्यात किनारपट्टी भागात सुमारे 10,000 हेक्टर क्षेत्रफळावर मॅनग्रोव्ज असून त्यातील 3,824 हेक्टर क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत। कांदळवन उद्ध्वस्त झाल्याच्या तक्रारी असतील तर त्यावर निश्चित कारवाई केली जाईल असंही पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या।